खरंच या मुलीच्या येण्याने आपल्या घरात एक मोठं वादळच आलं नाही. पण हे वादळ शमल्यानंतर आपल्याला आनंदही किती मिळाला. याला तूही कारणीभूत आहेस नीता. मी काय केलं? उलट मी तर हे सगळंच उद्ध्वस्त करायला निघाले होते. तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास आणि गौरीला स्वीकारलंस. मला माझ्या बाबांनी समजावलं. बघ ना, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे किंवा जान्हवी आणि तुझ्या आई बाबांनी तुला काहीच कळवलं नाही, हे खरं तर त्यांचंही चुकलं. पण ह्या सगळ्यात गौरीचा काय दोष आहे? आणि तिचा काहीही दोष नसताना तिने का म्हणून शिक्षा भोगायची? या एकाच विचाराने मलाही खूप त्रास झाला ग. नीता, तुला अजूनही असं वाटतं का की मी गौरी बाबत तुला मुद्दामून अंधारात ठेवलं? काही जखमा भरायला थोडा वेळ लागतो नाही का? गौरी, गेल्या अर्धा तासापासून मी तुझ्या वेण्या घालायचा प्रयत्न करते, पण मला काही ते धड जमत नाहीये. माझी ना सवय गेली ग अशा वेण्या घालायची. काकू, मग आई आणि आजी कशी फटाफट करायच्या? अरे, त्यांना सवय होती. तू इथे पाहिलेस का कोणाला वेण्या घातलेलं? हा, मला सवय नाही राहिली ग बाळा. फक्त ही बट मागे कर. ऐक बाई, घेते बट मागे घे. काय चाललंय? आजच्या दिवसभरात होणार आहे का हे? अरे बघतोयस ना मी किती झगडते ते. बघ ना, तर तूच वेळ काय तू आता? आता बाबांबरोबर बोलतच बसणार आहे की माझी वेणी सुद्धा घालणार आहे? ऐकतोयस ना? कळलं ना माझं काय काय होतंय ते. थांब जरा, आता फक्त हा रबर लावू दे ग बाई. होतंय का? जमलं बहुतेक. बघू, ठीक आहे ना? काय गोड दिसतेस. थँक्यू. वेलकम. बघू, ही बट जरा इथे राहिलीच. बाबाला दाखव. अरे काय ग, तू जागीच होतीस का? नाही, गाढ झोपलेले. हो, मग जाग कशी काय आली? माझ्या स्वप्नात एक राक्षस आला, तो मला पकडायला आला होता. मग तेवढ्यात तू आली आणि तो राक्षस पळून गेला. पळून गेला? पण गेला कुठे? त्याच्या गुहेत. काकू, राक्षस आपल्याला त्रास का देतात? तू नको का असा सगळा विचार करत बसूस. झोप आता. मला राक्षसांची ना खूप भीती वाटते. अरे, घाबरायचं कशाला? मी आहे ना. झोप. काकू, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. काय ग, बघतेस काय अशी? काय सांगायचं तुला मला? सांग ना. काकू, मी तुला आई म्हणू? आई? गौरी, इतकी वर्ष मला कोणीतरी ह्या नावाने हाक मारावी म्हणून मी तळमळत होते ग. आईच म्हण मला. नीता, टिफिन तयार आहे का माझा? थांबा जरा, मॅडम डबा भरतायत. ओ, मग एक्सपर्ट कुक काय दिलं टिफिन मध्ये? शिरा का?
काय रे चेष्टा करतोस तिची? अगं चेष्टा नाही, तू नसताना मॅडम मला टिफिन भरून द्यायच्या माहितीये का तुला? हा म्हणजे काकूंसारखा टिफिन नको का तुम्हाला? अरे वा, व्हेरी गुड गौरी. बरं बरं, माझी बॅग कुठे आहे? गाडीत. गाडीत. ओके, पण गाडीच्या किल्ल्या तुमच्या खिशात. खिशात सांभाळून जा. जातो. तू सुरली होतीस ग उपदेश करायची. जातो आजीबाई. बाय. आईची. ओके. ए चल जा आता. बाय बाय. हॅलो, जगन्नाथ बोलतोय. तू तुझ्याशी बोलायला मला वेळ नाहीये. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. गौरीला फोन दे. देणार नाही. हे तू कोण ठरवणार रे? मला तिच्याशी बोलायचं आहे. ती नीट आहे का, तिचा नीट सांभाळ होतोय का, हे तिच्याकडनं ऐकायचंय मला. हे बघ, मी गौरीचा बाप आहे. मी गौरीला कसं सांभाळतो याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये. किरण, तू जसा तिचा बाप आहेस ना, तसा मी तिचा मामा आहे. कळलं? तू कोणीही अस, इथे पुन्हा फोन करू नकोस. कळलं तुला? बाबा. नीता, आज अचानक? येऊ नको का? अगं नाही ग, असं कसं म्हणेन मी. आणि वा, गौरी सुद्धा आली आहे बरोबर. काय गौरी, कशी आहेस? मी ठीक आहे. अरे वा, छान छान. चला आपण आपल्या बागेत जाऊया खेळायला. हा, चला 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 चला. चल ये ये ये. काय ग, तू इथे येऊन का बसलीस अशी? मावशीने आणि आजीने सांगितलं की इकडे तिकडे लुडबुड करायची नाही, इकडेच बसून राहायचं. त्याची काही एक गरज नाहीये. ये, हे तुझ्या आजोबांचं घर आहे. ह्या मुलीला ना काही शिस्तच नाहीये. तसं असेल तर ताईच्या मुलांना तू काही इकडे बसवतेस? शेवटी आपलं ते आपलंच असतं. हेच सांगायला मी इकडे आले. गौरी यापुढे आमची मुलगी आहे, माझी मुलगी. वा 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 वा. शेवटी आमच्या राणीनं डाव जिंकला म्हणायचा. हा, तुम्ही काहीही म्हणा, पण परक्याचं ते परक्याचंच असतं. आई, ज्या वेळेस ह्या मुलीने रस्त्यावर मला मिठी मारली ना, त्यावेळेस माझ्या मनाने सांगितलं की ही माझी मुलगी आहे. प्लीज तू तिच्याकडे वाकड्या नजरेने नको ना बघूस. हे बघ, तसलं काहीही तिला सांगू नकोस. स्वतःच्या पायापुरतं पाहायचं आणि आपलं तेच खरं करायची सवय आहे तिची. आई प्लीज, आई एकदा मोठ्या मनाने जरा हिच्याकडे बघ ना. किती निरागस गोजीरवाणी मुलगी आहे. हिला जो आपलंसं करणार नाही त्याला खरंच निर्दयीच म्हणायला हवं. नीता, आता जो निर्णय तू घेतलेला आहेस ना, तो खरोखर चांगलाच आहे. बाबा, खरं तर हेच सांगायला मी इथे आले होते. हे ऐकायला खरं तर ताई इथे असती तर बरं झालं असतं. ते जाऊ दे. आता एक गोड बातमी आणि गोड नात घरात आणलीस ना, मग आता तोंड गोड करूनच जा. नाही आहे बाबा, आता आम्ही मस्त शॉपिंगला जाणार आहोत. हो की नाही ग? शाळेचं दप्तर, पुस्तकं, कपडे आणि भरपूर खेळणी घ्यायची आहेत नाही का ग आपल्याला? अरे वा. चला निघायचं. आजोबा तुम्ही पण चला ना. अगं नको ग पोरी, तुम्ही जा आणि मजा करा. हा, ओके, येतो आम्ही बाबा. ओके, बाय. आई टाटा. चल. आईचं वागणं ना मला कळतच नाही. एवढ्याशा मुलीशी ती अशी कशी वागू शकते? अरे डॉक्टर संत, या संत महंत, या या या. वेळी अवेळी आपले पाय आमच्या घराला लागले. आमचं भाग्यच म्हणायचं. बसा. काय रे, काय झालं? टेन्शन मध्ये आहेस? एनी प्रॉब्लेम? काय रे निनाद, काय झालं? काय काय सांगू आणि कसं सांगू?
अरे घरी क्लिनिक मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अरे क्लिनिकमध्येच परवा एक केस आली होती, त्याचीच काळजी वाटते मला. काही क्रिटिकल घडलंय का? हा, तसं क्रिटिकल तर नेहमीच घडत असतं, पण हे क्रिटिकल अगदी सहज घडलंय. तू आम्हाला स्पष्टपणे काही सांगणार आहेस का? आम्ही मित्र आहोत, तुझा रे प्रॉब्लेम मिळून सोडवू ना आपण. प्रॉब्लेम तुम्हीच केलाय आणि तो मला सोडवायचा आहे. काय झालंय प्लीज निनाद. नीताबाई, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह. तुम्ही आई होणार आहात. ए, खरंच ना? अरे खरंच म्हणजे काय? काळ्या दगडावरची रेग. आता काळजी घ्यायला हवी. आणि गिरण्या, आता एका ग्रँड पार्टीची तयारी करा. येस. काय रे, तू आमच्या दोघांचा जीव टांगलीला लावला होतास माहितीये ना? अरे असली बातमी द्यायची ही पद्धत आहे. बघ ना. अरे जरा माझ्या अभिनय गुणांची परीक्षा बघितली. बरं ते जाऊ दे, लवकरात लवकर पार्टी अरेंज करा, नंतर तिला जमणार नाही. का रे? अरे का रे काय बोलतो? तिला नंतर जळ जाईल आणि बाळ झाल्यानंतर सवड मिळणार नाही. बरं ऐक आहे बघ, मी काय म्हणतो की त्या पार्टीला सगळ्यांना बोलवायचं, आपल्या जे मित्र आहेत त्यांना. नीता, आपल्याकडनं मोठी पार्टी घेतल्याशिवाय निनाद आपल्याला सोडणार नाही. पण कमाल आहे निनादची. मला सांग, स्वतःच्या अभिनयाची हा परीक्षा कसली घेत होता? मजा. पण त्यांनी ज्या काही सूचना दिल्यात ना त्या लक्षात ठेवायला हव्यात. हा, माझ्या लक्षात आहेत. हे बघ, असं नाही. सूचना नंबर 1, उगाच काळजी करायची नाही. अरे हेच. आता उगाच काळजी करणं बंद करा मॅडम. बर. सूचना नंबर 2, जड काही उचलायचं नाही. सूचना नंबर 3, जोरात हालचाली करायच्या नाहीत. कंट्रोल युअरसेल्फ. ओके. सूचना नंबर 4, त्यांनी सांगितलेले व्यायाम अगदी सावकाश आरामात करायचे. ह्या अवस्थेत सुद्धा काही ठराविक व्यायाम करावे लागतात, तर ते मला जरा बघायला तेच. नाही, मला असं वाटतं हे तुला जमणार नाही. मीच बाळणपणाची रजा काढतो. काहीतरीच काय. नीता, पण सिरियसली मी काय म्हणतो, एक पार्टी देऊनच टाकूया ना आपण. मस्त सगळ्यांना बोलवूया, खाऊ पिऊ, एन्जॉय करू, धमाल अरे करू. बाबा, मी काही जगातली पहिली आई होणार आहे का? हा, उगीच गाजावाजा करायची काही गरज नाही. आपण एक छोटीशी पार्टी करूया ना. छोटी कशाला? अरे असं नाही, जवळच्याना फक्त सांगूया. नाही, बाबा, बाबा चला ना बागेत खेळायला. ए गौरी, आता आम्ही जरा बोलतोय ना, तू नंतर ये. जा जा. हा बाबा आपलं ठरलं होतं ना जायचं. अगं आता नाही. हे बघ, थोड्या वेळाने जाऊया. तू एक काम कर, जरा वेळ खेळ, नंतर जाऊ. हा जातो. नाही, जायचं म्हणजे जायचं. गौरी, असा हट्ट नाही करायचा. मी सांगितलं ना नंतर बघू म्हणून. जा रूम मध्ये जा आणि खेळ. बरं मला सांग, लिस्ट काय हो? काय झालं? काय नाही, अचानक जाग आली. काही स्वप्न वगैरे पडलं का? आता कसली स्वप्न पडणार हो मला? तुम्ही मलाच विचारा. हे उठलात तुम्ही, देवाचं नाव घेतलं तुम्ही आणि मलाच विचारा. काय नाही हो, अचानक गौरीची आठवण झाली मला खूप. काय आता काय? काय काय मला सारखं वाटतंय आपल्या पोरीचं काहीतरी तंत्र बिघडलंय बघा. कमाल करता तुम्ही. म्हणजे ती तिकडे, तुम्ही इथे. तिकडे तिचं तंत्र बिघडलंय, तुम्हाला इथे बसून कसं कळणार आहे? तुम्हाला आता कसं सांगू मी, मला त्या पोरीची काळजी वाटते हो. ते खरं आहे म्हणा.
किती दिवस झाले पोरीला पाहिलं नाही, तिचा आवाज ऐकला नाही, हसणं खिदळणं ऐकलं नाही. तिकडे काय किरण आणि त्याची बायको तिला नीट सांभाळत असतील की नाही कुणाच ठाऊक. असं कसं म्हणता तुम्ही? अहो, काही झालं तरी किरण आपला मुलगा आहे, माझे संस्कार आहेत त्याच्यावर. हो. आणि तो काय हिडीस फिडीस करेल तिला, मी आहे ना. तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे, पण माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय हो. पुन्हा तेच. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. हो, किरण काय एवढा निर्दय नाहीये की आपल्याच मुलीचा छळ करेल. पण माझं मन शांत होत नाही ना. उगाच तुम्ही नसत्या शंका कुशंका काढत बसू नका. आणि हे बघा, रात्रभर जागू नका, आजारी पडा. नाही, पण पोरीची एकदा खुशाली कळली असती ना तर मन शांत झालं असतं हो माझं. हे बघा, आपण असं करू, उद्या आपण किरणला फोन करू, पोरीची खुशाली विचारू आणि त्याला सांगू जमलं तर गौरीला 4 दिवस आजोळी पाठवून दे, मग तर झालं. ठीक आहे, पण उद्या नक्की फोन करा. करतो. झोपा झोपा आता. पांडुरंग हरी. माझ्या पोरीला सुखरूप ठेव रे बाबा. अगं, आईने जेव्हा फोनवर ही बातमी सांगितली ना, माझा आधी विश्वासच बसेना. म्हटलं कोणाबद्दल बोलतेय ही? मी आपली सारखी हिला सांगते, अगं नीताची बातमी आहे, कन्फर्म आहे. तर ही म्हणे इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आता कसं घडलं. हे पण मला बाई खूप बरं वाटलं. आता आपल्या घरात छोटंसं बाळ येणार. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्स. किरणला तर अगदी काय करू आणि काय नको असं झालंय. अगं बरोबरच आहे त्याचं. इतक्या वर्षांनी बाप होणार आहे म्हटल्यावर असं वाटणारच त्याला. पण आता तुझं बाळ येणार, मग त्या मुलीचं काय करणार आहेस? म्हणजे अगं, गौरीबद्दल बोलतेय मी. तिचं वेगळं काय करायचंय मला कळलं नाही. तेच म्हणते मी. अगं म्हणजे तू स्वतःला सांभाळणार, नवऱ्याला सांभाळणार की त्या पोरीकडे बघणार? आता तिचं काय बघायचंय? मी तर तुला कसं कळत नाही ग? अगं, एका वेळी ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं इतकं सोपं नाहीये. आमचं गौरीबद्दल तसं काही बोलणं झालं नाही अजून. बघ बाई, आमचं काही म्हणणं नाही, पण तुला त्रास झाला तर त्याचा परिणाम त्या बाळावर होईल. अगं तू काहीही काळजी करू नकोस, ती व्यवस्थित काळजी घेईल स्वतःची. काका, आपण बागेत कधी जायचं? नंतर जाऊ. आता आपल्याकडे पाहुणे आलेत ना, मी बोलतोय. जा तू खेळ एकटे. गौरी, चल आपण जाऊया बागेत खेळायला. हा, काही नको कुणाबरोबर खेळायला. अगं असं कसं बोलतेस तू? अहो म्हणजे आता तुम्ही तुमच्या नातवंडाबरोबर खेळा. अगं पण सांगते ना, उगाच कोणाला जीव लावू नका.